भारतातील सर्वात दानशूर व्यक्तीमध्ये प्रथम स्थानी कोणाचं नाव आलेलं आहे? अशाच पद्धतीच्या प्रश्नांना आपल्याला परीक्षेमध्ये सामोरे जावं लागते. आणि अशा प्रश्नांना टॅकल करण्यासाठी सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 ही सिरीज आपली कंटिन्यू सुरू आहे. जर सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 या सिरीजमधील जे काही व्हिडिओ आहेत आधीचे जर बघितले नसेल तुम्हाला, तर यूट्यूब चॅनल आपल्या प्लेलिस्टमध्ये सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 सर्च करा, तुम्हाला मिळून जातील. याआधीच्या आपण राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी डिटेल आणि संक्षिप्तमध्ये बघितलेल्या आहे. आणि हा अहवाल आणि निर्देशांमधील पार्ट सेकंड आहे. या आधीचा पार्ट आपण डिटेलमध्ये बघितला अहवाल आणि निर्देशांक. आता संक्षिप्तमध्ये अहवाल आणि निर्देशांक बघू. अशाच पद्धतीची सिरीज आहे कंटिन्यू करणार आहे. आणि या सिरीजमध्ये सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 कशा पद्धतीने आपण एका न्यूजमधून परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती आपल्याला कशा पद्धतीने गोळा करायची हेच या व्हिडिओचा उद्देश आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाचला पाहिजे. तर बघा, व्हिडिओला स्टार्ट करूया आपण. दानशूर व्यक्तींच्या यादीमध्ये काय म्हटलेलं आहे. मी प्रत्येक न्यूजमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला फोकस करायला सांगणार आहे. बाकी इतरत्र वाचण्याची गरज पडणार नाही. तुम्ही व्हिडिओ पॉज करून जे काही होल माहिती आहे, इतर एखादी माहिती आहे, जर मी सपोज एखादा अहवाल तुम्ही स्किप करण्यास सांगितलं असेल, तर तुम्ही तुमची इच्छा नसेल ते स्किप करायचा, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. पण मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला ते वाचण्याची गरज पडणार नाही. कारण की त्या परीक्षेमध्ये, त्या अहवालामधून काही परीक्षेमध्ये विचारतच नाही, तर ते वाचून काही फायदा नाही, आपला वेळ वाया जातो. तर बघा, दानशूर व्यक्तीच्या यादीमध्ये जर बघितलं आपण, तर 2023 हुरून इंडिया आणि एडेलग्यू परोपकार यादी 2024 फिलॅन्थ्रोपिस्ट लिस्ट जारी केलेली आहे. यामध्ये HCL चे जे काही आहे संस्थापक HCL टेक्नॉलॉजी शिवनादर हे पहिल्या क्रमांकावर आहे. आणि झिरोदाचे कामत बंधू हे सर्वात तरुण दानशूर व्यक्ती ठरले आहे. तर पहिल्यांदा आपल्याला दानशूर व्यक्तीचे 3 लिस्ट टॉप नाव आवश्यक आहे आपल्याला माहिती असणं. शिव नाडर यांनी दान केलेली जी काही संपत्ती आहे टोटल 2042 कोटी त्यांनी दान केलेले आहे. HCL चे आहे अजिम प्रेमजी यांनी जवळपास 1700 कोटीचे जवळपास दान केलेले आहे. मुकेश अंबानी यांनी 376 कोटी जवळपास दान केलेलं आहे. हे 3 व्यक्ती लक्षात ठेवा, दानशूर व्यक्ती म्हणजे जीव नाडर, अजिम प्रेमजी आणि मुकेश अंबानी. रस्ते अपघात हे निगेटिव्ह न्यूज आहे, कारण की अपघाताच्या बाबत आहे. तर सर्वाधिक थोडंसं हायलाईट स्वरूपात लक्षात ठेवा फक्त. सर्वाधिक अपघातामध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आणि त्यानंतर मध्य प्रदेश, केरळचा क्रमांक लागतो. आणि सर्वाधिक मृत्यूच्या बाबतीत अपघातामध्ये तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. त्यानंतर दिल्ली सर्वाधिक रस्ते अपघात नोंदणी दिलेले. आता जर बघितलं वर्ल्ड एनर्जी आउटलुक 2023 यामध्ये म्हटलेलं आहे, जे की वर्ल्ड एनर्जी आउटलुक 2023चा अहवाल आहे, हे आपल्याला इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने प्रकाशित केलेला आहे. तर जर बघितलं तर भारताची जी काही वार्षिक वाढ आहे, ओके, विजेच्या सुमारे 5% आहे. आणि त्यानंतर अहवालानुसार चीन आणि अमेरिका यानंतर भारताचा 2050 पर्यंत तिसऱ्या क्रमांकात जर बघितलं, तर या एनर्जी डिमांडिंगमध्ये तिसरा सर्वात मोठा ग्राहक भारत देश आहे. तर बघा आता, चीन हा जगातील सर्वात मोठी वीज ग्राहक आहेच. प्रथम स्थानावर 2030 पर्यंत भारतामध्ये निर्माण होणारी 18% जी काही वीज आहे टोटल ओव्हरऑल वीज, हे सौर ऊर्जेपासून स्त्रोतापासून तयार केले जाणार आहे. तर बघा आता, इंटरनॅशनल मायग्रेशन आउटलुक 2023 याची काही गरज नाही, पण हायलाईट स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवू शकता की सर्वात जास्त मायग्रेशनच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर कोणाचा क्रमांक लागलेला आहे. तर भारतामध्ये जर बघितलं, टोटल ओव्हरऑल मायग्रेशन भारतातून अमेरिकेमध्ये राहणारे व्यक्ती 56,000 जवळपास, ऑस्ट्रेलियामध्ये 24,000 जवळपास, कॅनडा 21,000 जवळपास स्थलांतरित झालेले आहेत. भारतानंतर मेक्सिको आणि सिरियाचा क्रमांक लागतो. कॅनडामध्ये सर्वाधिक लोक स्थलांतरित झाले आहे भारतीय. हा WWF जे काही आहे हे वर्ल्ड वाईड फंड आहे, नेचरने हे केलेलं आहे. तर हे वाचायची काही गरज नाही, तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता, पण परीक्षेच्या दृष्टीने याच्यातून न्यूज येणार नाही. ग्लोबल पेन्शन इंडेक्स काही गरजेचं नाही. त्यासोबत रिमोट वर्क्स इंडेक्स जर बघितलं, ते सायबर सुरक्षेच्या बाबतीत आहे, म्हणून भारताचा 108 देशामध्ये 64व्या क्रमांकावर. लक्षात ठेवा, ग्लोबल रिमोट वर्क्स इंडेक्समध्ये भारत. आता समोरील न्यूज जर बघितली आपण, तर ग्लोबल प्राईम रेजिस्ट्रेंडर काही गरजेचं नाही. सर्वोत्तम नियोक्ता यादी गरजेची नाही. त्यानंतर जर बघितलं आपण, या स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्सेस हे पण तुम्ही वाचू शकता, किती % वॉटर आहे पिण्याजोगी हे. त्यासोबत आता महत्त्वाची सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती. आता देशातील 100 श्रीमंतांमध्ये रिलायन्सचे इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी हे अव्वल क्रमांकावर आहे भारतामध्ये आपल्या. त्यांची संपत्ती जर बघितली, तर जवळपास 8,08,700 कोटी रुपये एवढी नोंदवलेली आहे. तर जगामध्ये सर्वात प्रथम जर बघितलं श्रीमंत लोकांमध्ये, तर ॲलन मस्क आहे. ओके. त्या जर बघितलं आपण, तर भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी आहे, दुसऱ्या क्रमांकावर.
त्यांची संपत्ती जवळपास 57% कमी झालेली आहे, म्हणजे 4.74 लाख कोटी रुपये नोंदवलेले आहे. त्यानंतर जर बघितलं आपण झेप्टोचे संस्थापक आहे कॅविल्ले ओहरा, हे श्रीमंत यादीतील सर्वात तरुण व्यक्ती आहे. कोण आहे? कॅविल्ले ओहरा. आणि त्यानंतर जर बघितलं तर 94 वर्षाचे सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून श्रीमंत यादीत महेंद्र मेहता आहे, जे की प्रिसिजन वायर्सचे काय संस्थापक आहेत. या जर बघितलं तर पहिल्या 10 अब्जाधीच्या यादीमध्ये भारतामध्ये तर सावित्री जिंदाल या महिलेनं बाजी मारली आहे प्रथम क्रमांकावर. तर हे आपल्याला महत्त्वाचे अहवाल आहे. तर बघा त्यानंतर स्पीड स्टेट ग्लोबल इंडेक्स काही गरज नाही आपल्याला. पहिल्या जे काही 10 आहेत सर्वात मंद शहरामध्ये 3 भारतीय मंद शहर आहे, म्हणजेच भारतातील जे काही शहर आहेत 10, त्या 10 सर्वात 10 मध्ये 3 भारतीय शहर आहेत ज्यांच्यामध्ये ट्रॅफिक जास्तीत जास्त राहतो. ती 3 शहरं कोणती? तर म्हणजेच गर्दीचे जवळपास ट्रॅफिकचे. तर भिवंडी महाराष्ट्रातील आहे, कोलकाता पश्चिम बंगालमधील आणि आराह बिहारमधील 3 शहरे आहेत. हे मोठ्या मोठ्या जे काही आहे ती न्यूज तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कम्युनिटी स्पिरिट इंडेक्स म्हणजे जगातील सर्वात मैत्रीपूर्ण शहरांमध्ये सर्वात अमित्र 53 शहरांची यादी झालेली आहे. जगातील सर्वात मैत्रीपूर्ण शहर कोणते आहेत मग आता? म्हणजेच तिथं वातावरण राहण्याजोगं आहे त्या शहरामध्ये. टोरांटो, त्यासोबत सिडनी, एडिनबर्ग, मँचेस्टर. टोरांटो, सिडनी आणि एडिनबर्ग हे क्रम लक्षात ठेवा. हे घानामधील 11 या शहराला सर्वात कमी अनुकूल शहर असे म्हटलेले आहे. घानामधील 11 शहर आहेत. ओके. त्यानंतर जर बघितलं तर मॅराकेश मुंबई येतो, मग त्यानंतर कोलालंपूर, रिओ दि जेनेरो आणि दिल्लीचा क्रमांक लागतो यामध्ये. आता उच्च रक्तदाबावर WHO अहवाल आलेला आहे यामध्ये, ते तुम्ही वाचू शकता. ओके. काही ठळक मुद्दे आहेत त्यामध्ये पण उच्च रक्तदाबाबद्दल म्हटलेलं आहे. बाकी आता जर बघितलं तर एक मोठं लक्षात ठेवा, केरळमध्ये भारतातील वृद्ध लोकसंख्येची सर्वात जास्त वाटा आहे. त्यानंतर 2021 पर्यंत राज्याची लोकसंख्येत 16.5% हा वृद्ध लोकसंख्येचा वाटा आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचा क्रमांक लागतो, जे की वृद्ध लोकसंख्येच्या बाबतीत. ओके. आता ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजेच नवनवीन जी काही नाविन्यता त्यामध्ये केली जाते त्यासाठी जागतिक बौद्धिक संपदा जर बघितलं 2023चं जे इंडेक्स आहे हे 16वी आवृत्ती आहे. यामध्ये भारत 132 अर्थव्यवस्थापैकी 40व्या क्रमांकावर आहे. नाविन्यतेच्या बाबतीत भारत देश 2015 मध्ये भारत 81व्या स्थानावर होता आणि पहिल्या स्थानावर स्वित्झर्लंड, तर अंगोला हे शेवटच्या स्थानावर आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये. गोव्यात सर्वाधिक जर बघितलं तर मधुमेहाचे जे काही रुग्ण आहेत ते 11.4% सांगितलेले आहे. पण राज्यामध्ये जर बघितलं तर मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण गोव्यामध्ये आढळलेले आहे. त्यानंतर पंजाबमध्ये उच्च रक्तदाबाच्या बाबतीत सर्वाधिक संख्या सांगितलेली आहे. हे आणि टाइम सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीमध्ये जर बघितलं तर हे 100 कंपन्यांची यादी आहे टॉप. यामध्ये भारतातील जर बघितलं तर केवळ इन्फोसिसचा समावेश होतो. टाइम सर्वोत्कृष्ट एक कंपनीच्या यादीमध्ये फक्त केवळ इन्फोसिसचा समावेश केलेला आहे, लक्षात ठेवा. ग्रामीण शालेय स्थिती हे आपल्याला काही गरज नाही. आता बघा काही महत्त्वाचे अहवाल जे काही निर्देशांक आहे तर टॉप आपल्याला जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशाच पद्धतीने आपल्याला अहवाल विचारू शकतात. हे बाकी नंतर जे काही आहे म्हणजे त्यांचे स्थान वगैरे भारताच्या संदर्भात भारताचे स्थान किती आहे कोणत्या अहवालाच्या निर्देशांकाबद्दल ते पण विचारू शकता आपल्याला. जागतिक प्रतिभा क्रमवारीमध्ये जर बघितलं तर भारत 56, भारताचे स्थान काय 56 आहे. त्यानंतर स्वित्झर्लंड हे पहिल्या स्थानावर आहे. जागतिक नाविन्यता निर्देशांकामध्ये जर बघितलं 40व्या क्रमांकावर भारत आहे. त्यानंतर त्यामध्ये पहिल्या स्थानावर स्वित्झर्लंड आहे. त्यानंतर डिजिटल क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे राहण्याजोगे स्थळ जर बघितलं त्यामध्ये भारत 52व्या स्थानावर आहे. फ्रान्स पहिल्या स्थानावर आहे. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023चा 67व्या क्रमांकावर भारत देश आहे. स्वीडन एक पहिल्या क्रमांकावर आहे. बाकी शेवटचे तुम्ही लक्षात ठेवले चालेल, तर तुम्ही ओव्हरऑल त्यामध्ये काय नजर मारा. त्यासोबत जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक 2023 त्यामध्ये जर बघितलं तर भारतात 40व्या क्रमांकावर आहे डेन्मार्क. आता जर बघितलं तर स्पर्धात्मक निर्देशांक हे जर बघितलं तर महत्त्वाचं आहे, कारण की परीक्षेमध्ये एक आवडता जिथून प्रश्न तयार होतो. तर स्टार्टअप जर बघितलं तर वातावरण अहवाल हे 3ऱ्या क्रमांकावर भारताचे स्थान. अमेरिका, त्यानंतर ग्लोबल लिव्हिबिलिटी इंडेक्स म्हणजे जिथे राहण्याजोगं वातावरण आहे त्यामध्ये भारताचे स्थान तिथे सांगितलेलं नाही आहे, पण व्हिएन्ना आहे ऑस्ट्रेलिया हे पहिले स्थान आहे, जे की ग्लोबल लिव्हिबिलिटी म्हणजेच लिव्हिंग इंडेक्स त्यासोबत. लिंगभाव असं म्हणता निर्देशांक 127. आइसलँड पहिला. संपूर्ण सर्वात महत्त्वपूर्ण शहर जर बघितलं टोरांटो आहे इथं पहिल्या स्थानावर. ओके. सर्वात महागड्या शहरांच्या यादीमध्ये जर बघितलं तर हाँगकाँग सर्वात महागडं शहर आहे जगामध्ये. जागतिक शांतता निर्देशांक 2023 126व्या क्रमांकावर. आइसलँड 1 नंबरवर. आईस शांत एकदम थंड असल्यामुळे शांतता निर्देशांक आइसलँड 1 नंबरवर, त्यासोबत 126व्या क्रमांकावर. जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये 13व्या क्रमांकावर भारत आहे. अफगाणिस्तान टॉपला आहे. ओके. जागतिक आनंद अहवाल यामध्ये 126व्या क्रमांकावर आहे भारत आणि फिनलँड
पहिल्या क्रमांकावर आहे. आनंद अहवालामध्ये 126व्या क्रमांकावर, शांतता अहवालामध्ये 126व्या क्रमांकावर आहे भारत, लक्षात ठेवा. त्यानंतर जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 161 नॉर्वे, जागतिक लोकशाही निर्देशांकामध्ये 42व्या क्रमांकावर भारत आहे, अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. व वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 8व्या क्रमांकावर चाड, त्यानंतर सर्वोत्तम देशाची क्रमवारीमध्ये 30 क्रमांकावर आहे भारत, 30व्या क्रमांकावर, स्वित्झर्लंड 1 नंबरवर. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराकर्तामध्ये भारत 5व्या क्रमांकावर आहे, त्यानंतर अमेरिका टॉपमध्ये आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत. अशा पद्धतीने जे काही न्यूज आहे आपण ते पूर्ण कव्हर केलेले आहे, जे काही अहवाल आणि निर्देशांक. इतरत्र तुम्हाला काहीच वाचायची गरज पडणार नाही. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मित्रांना पण कळेल आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर प्रथमचा भेट दिसेल सबस्क्राईब करा.